खूप दिवस झाले मी एक पण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. तर बरेच दिवसानंतर जवळजवळ 1 ते दीड महिन्यानंतर मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. काही कारणास्तव म्हणजे काही कारणं अशी आली होती लाईफमध्ये की त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही. पण ते कारणं म्हणजे अशी पण नव्हती की मी बिलकुलच व्हिडिओ करू शकलो नाही. तर ते ते कारणं थोडेसे मनावर हावी झाले होते. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ करू शकलो नाही. पण मी व्हिडिओ करायला पाहिजे होते. कारण तोच तर मेन हेतू आहे. माझ्या व्हिडिओ बनवण्याचा तोच तर मेन हेतू आहे की जीवनामध्ये अडचणी येत राहील. पण त्या अडचणीमध्ये तुम्ही वाहून जाता कामा नये. त्या अडचणीवर मात करून तुम्हाला जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि त्यालाच म्हटलं जाते अध्यात्म. आणि तेच आध्यात्मिक काम आहे. तर ते मला करायला आवडते आणि ते मी सतत करत राहणार आहे. कारण मी जेवढी मदत माझ्याकडून होऊ शकते तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. पण अ, ती मदत मी दुसऱ्यांना करतोच आणि सोबत ती मदत मी स्वतःला पण करतो. कारण मी असं म्हणू शकत नाही की मी स्वतः 100% परफेक्ट परिपक्व झालेलो आहे. कारण की हे आध्यात्मिक हा जो प्रवास आहे, हा सतत चालणारा प्रवास आहे. हा प्रवास आपण असं म्हणू शकत नाही की अ, बस आता मी माझ्या डेस्टिनीवर पोहोचलो आहे आणि आता मला हा प्रवास थांबवायचा आहे. असं आपण म्हणू शकत नाही. हा एक सतत चालणारा प्रवास आहे. हा मरेपर्यंत चालणारा प्रवास आहे. आणि यावर चढ-उतार हे येतच राहणार आहे. पारिवारिक काही गोष्टी आहे, या चालतच राहणार आहे. पण आपण सतत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या जीवनाचे उद्देश काय आहे आणि आपण कशासाठी या जीवनामध्ये आलेलो आहे आणि त्या मार्गाने सतत आपण कार्यरत असलो पाहिजे. हे विसरता कामा नये. मी पण तेच करत आहे आणि म्हणजे हे हे जे कार्य आहे हे समजून चला की आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि हे जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे, त्याच्या विरुद्ध आपण हे काम करत आहे. अशी ती गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण जिममध्ये जातो, आपण वजन उचलतो. तर तो जे वेट आपल्या हाती राहते, तर ग्रॅव्हिटी त्या वेटला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. पण आपण अ, त्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने त्या वजनाला वर उचलण्याचा प्रयत्न करतो आणि ते वजन वर उचलतो आणि तेव्हाच मग आपल्या ज्या मसल्स आहेत, त्या ग्रो होते, त्या डेव्हलप होते, त्या कडक बनते. तशाच तसंच आपलं ब्रेन, मन आपलं तसंच आहे. एक भौतिक म्हणजे जसं भौतिक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तसंच एक भौतिक आपण मनाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो, की ब्रेनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो, की अ, काही गोष्टींकडे मन हे ऑटोमॅटिक ओढत आपल्याला घेऊन जाते. त्याच्यासाठी काही कार्य करावं लागत नाही. एक आपण वजन वर फेकलं हवेमध्ये किंवा चेंडू वर हवेमध्ये फेकला, तर तो ऑटोमॅटिक खाली येते. म्हणजे त्याला काही करण्याची गरज नाही आहे. आपण एखादी गोष्ट समजा एखादं गार्डन आहे, तर त्या गार्डन लॉक करून ठेवलं आपण आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर ऑटोमॅटिक काहीतरी बदल त्याच्यातनी घडणार. म्हणजे तो एक भौतिक बदल आहे.
जसं एक रँडम फोर्स आहे या नेचरचा, त्या हिशोबानं त्याच्यामध्ये बदल होत राहील. पण ते एक सिस्टमॅटिक बदल नाही राहणार. आपण जर एका चांगल्या गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला छान व्यवस्थित असे झाडं लावलेली दिसतात. त्यांची कटिंग सिस्टमॅटिक वेने एक पद्धतशीरपणा त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. पण तेच एखादं गार्डन आहे जिथे आपण समजा वर्षभर ते गार्डन लॉक करून ठेवलेलं आहे आणि तिथे कोणीच नाही गेलं आणि कोणीच त्याचं मेंटेनन्स वगैरे केलेलं नाही आहे, साफसफाई केलेली नाही आहे. तर एका वर्षानं आपण जर जाऊन पाहाल तर तिथे पालापाचोळा, काही झाड म्हणजे अव्यवस्थितशीरपणे इकडे तिकडे वाढलेली दिसणार. कुठे झाडे मोडलेली, कुठे पाने पडलेली, कुठे फांद्या तुटलेल्या, अशा टाईपमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे एक पद्धतशीरपणा तिथे आपल्याला दिसणार नाही. तर तो आहे एक नॅचरल रँडम फोर्स. तसंच आपल्या मनाचा एक नॅचरल रँडम फोर्स आहे. आपण जर त्याला शिस्तीमध्ये नाही लावतो, तो त्याच्या हिशोबानं रँडमली काहीतरी करणार. कारण समजा आपण एक एक दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्याला म्हणजे करण्याजोगतं आपल्याजवळ काही नाही आहे. तर दिवसभर आपण मोकळं बसलेलो आहे, खाली बसलेलो आहे, तर मन काही ना काही तर करत राहणारच. एक तर आपण आपला जे सोल आहे, त्या सोलमधून आपण काहीतरी आदेश मनाला देऊ, तर मन व्यवस्थित त्या हिशोबाने काम करेल. अदरवाईज मन ऑटोमॅटिक त्याच्या हिशोबाने काम करेल. जसं गार्डनचं उदाहरण आपण घेतलं की तिथे जर छान आपण काही काम केलं तर ते गार्डन छान दिसणार. आणि जर आपण तिथे काही काम नाही केलं तर ते गार्डन ऑटोमॅटिक बदल तर होणारच, पण ऑटोमॅटिक जो रँडम एक नेचरमध्ये आहे त्या हिशोबानं तो बदल होणार. तसंच आपलं मन आहे. दिवसभर आपण काहीतरी करणार. जर आपण आपल्या समजनुसार आपल्या आत्मिक केंद्रातून जर आपण मनाला सांगितलं की हे आवश्यक आहे, हे कार्य आज आपल्याला करायला, तर तो कार्य करेल. अदरवाईज आपण त्याला काहीच सांगितलं नाही तर तो ऑटोमॅटिक काहीतरी करणार. दिवस तो खाली जाऊ शकत नाही. काही ना काही त्या दिवसामध्ये चालू राहणार आणि तो आपल्या आपल्या हिशोबाने करणार. तर आणि जर आपण मनाला मोकळं सोडलं आणि तो आपल्या हिशोबाने काही पण करत राहिला तर खूपदा असं होऊ शकते की मन जे गोष्ट करेल त्या गोष्टीचा आपल्याला त्रास पण होऊ शकतो. त्याच्यामुळे मनावर ताबा ठेवणे, मनाला पाहणे, मनाला एक मार्ग दाखवणे, डायरेक्शन दाखवणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि हाच जीवनाचा उद्देश आहे आणि ते आपण सतत करत राहिलं पाहिजे. अशी माझी समज आहे, असे माझे विचार आहे.